देश कसा पण गेला जिंदाबाद जिंदाबाद अनुरोध वाटला अमित मूर्खात काय तुम्ही पण आम्ही छान आहे तिकिटाचे पैसे आमचे फुकट गेले म्हणून हारले तुझ्या ह्या मोहित करणाऱ्या सौंदर्याने दिवस आणि रात्रीचं भानच राहत नाही बघ. हो पण थोडा तरी संयमाचा बाण नको का घालायला शोधतीला आता घरी कोणी नाही म्हणून ठीक भाई मुंबईला गेलेत आणि मग सगळे शेतावर गेलाय. हो ना मग तुला आहे ना जरा सुद्धा अक्कलच नाही. असं का म्हणताय? आता घरात कोणी नाहीये मग मी म्हणतो आपण एवढ्या लवकर उठलोच कशाला. हो म्हणे आपण एवढ्या लवकर उठलोच कशाला. तुम्हाला दुकानावर नाही का जायचंय. म्हणे दुकानावर नाही का जायचंय तर गेलो असतो एक दिवस उशिराने काय फरक पडला असता. वक्तशीरपणा पाळला नाही तर भाई रागवतील तुमच्यावर. म्हणे भाई रागवतील. भाई माझ्यावरती कधीच रागवणार नाही कारण तो माझ्यावरती खूप प्रेम करतो आणि तू भाईचं नाव घेऊन असं विषय बदलू नकोस. अतिप्रेमाला दृष्ट लागायची कोणाची तरी. ए आजीबाई आता उदाहरण देत बसू नकोस हा. मी आजीबाई राहिलं तर आमचं. ए उर्मिला अगं बोल ना काहीतरी. मला आता नाही आजीबाई बोलायचं. बोललो म्हणून काय लगेच तू आजीबाई झालीस का. हो आणि आजीबाई बोललो मग काय एवढा राग आला तुला. मला नाही बोलायचं. अगं बोल ना प्लीज बोल ना मला नाही काहीतरी. बोलायचं. अगं प्लीज बोल ना. मला नाही बोलायचं. आता राजाची राणीच रुसली तर मज्जा कसली. अगं बोल ना काहीतरी. मला नाही बोलायचं. आता एवढं सगळं समजावून सुद्धा जर समजत नसेल तर काय बरं करावं. हा दुर्गट भारी तुझी संसार अगं मग बोल ना काहीतरी. काय बोलू आता? मला आवडेल असं काही तू अशी गप्पा राहिलीस ना तर मला अजिबात करमत नाही बघ. तुम्हाला आवडेल असं काहीही बोलू. हा काही बोल. मग तुम्हाला एक गोष्ट सांगू. गोष्ट सांगतेस. हा सांग. ठीक आहे बसतो तसा मांडी घालून. बसा. पण काय हो मी सांगितलेली गोष्ट आवडेल ना तुम्हाला. अगं तू सुरुवात तर कर मग बघू आवडेल की नाही ती. बर मग ऐकताय ना. बोल मग ऐका. बोल. आज की नाही
नाही हा आज की नाही अगं बोल. माझे काका येणार आहेत मला माहेरी न्यायला. तुझे काका तुला माहेरी न्यायला येणार आहे, ती काय गोष्ट झाली. मग आणि ही तुझी गोष्ट आहे ना मला अजिबात आवडलेली नाही. आणि काय ग तू खरोखर माहेरी जाणार आहे? हो हे बघा लग्नानंतर पहिल्यांदाच येणार आहेत ते मला न्यायला. जायला नको? अगं, पण एवढ्या वर्ष राहत होतीस ना तिकडे, मग तिकडचा कंटाळा नाही आला तुला? कंटाळा माहेरचा कंटाळा येईल अशी एकतरी स्त्री आहे का या जगात? अगं, पण तू खरोखर जाणार आहेस का? हो अगदी खरं? हो अगदी नक्की अगदी नक्की? नक्की नक्की नक्की. ऐक आई, आई, आई. हो, काय झालं? काय झालं? कोणाली खाली ते, लोक कोणाली आहे. ते. थांबा, मी तुम्हाला पेंटात घेऊन येते. अगं पेरमाम कशाला? मी नको, मला काय सर्दी झाली का? तुम्हाला ऍडिक्ट घेऊन येते. अगं वरून पडलोय का? डोक्यावर पडले. माहेरी जाते काय? बघतो आता कशी जाते माहेरी. आई, आई. छाती दुखते? जास्त दुखतंय का? कुठे दुखतंय? इथे दुखतंय? कुठे काय? कुठे दुखतंय काय? अहो, काय करतेस तू? हम तुम सोडा. एक कमरे में बंद. आता कळलं मला तुमच्या छातीत कोणती कळ आली होती ते. आता ना यापुढे मी तुमच्या डोंगाला मुळीच फसणार नाही. अगो पशीर हो. मुळीच नाही. आणि तुम्हाला सांगून ठेवते आजच मी माहेरी जाणार म्हणजे जाणार. अगं उर्मिला, अगं नको ना जाऊ प्लीज. ह्याच्या पुढे तू सांगशील तसं ऐकेन मी. पण माझा तुमच्यावरती बिलकुल विश्वास नाही. मी आजच माहेरी जाणार म्हणजे जाणार. हो लग्न झाल्यापासून बघते सारखे माझे मागे 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 घुटमळत बसता. अहो परवा स्वयंपाकघरात कांदा चिरायला बसले तिथे पण माझ्या बाजूला येऊन बसलाय. डोळ्यातून पाणी आलं पण जागची हल्लात नाही ना. हे बघ उर्मिला, अगं ह्याच्या पुढे मी माझ्यावरती संयम ठेवीन मग तर झालं. नाही पण माझा तुमच्यावरती बिलकुल विश्वास नाही. मी आजच माहेरी जाणार म्हणजे जाणार. अगं नको ना जाऊ प्लीज, नको ना जाऊ. जायचंय तुला? जा. मीही जातो दुकानात. हे सगळं करायचं होतं तर मग लग्न तरी कशाला केलंस? मी जातो दुकानात. रात्री वाट पण बघू नको, कोण पण करायचं आणि मेसेज करू नको. अहो थांबा. राग आला वाटतं. म्हणजे माहेरची थाप चांगलीच फसली म्हणायची. काय? म्हणजे तू माहेरी जाणारी थाप मारलीस तर? हो. आता तुला मी सोडतच अहो, नाही. थांबा, थांबा. अहो, थांबा, थांबा, थांबा. अहो, थांबा, थांबा. तुला सोडत- चला, चला. दुकानावर चला तुम्ही आता. आज शनिवार आज आहे. शनिवार आहे, आज सोमवार आहे. अरे. दुकानावर चला म्हणते ना. आज शनिवार आहे, आज सोमवार आहे. दुकानावर चला. आज शनिवार चला, आहे. दुकानावर चला म्हणते ना. चला दुकानावर. हा अरे टाळी वाजव ना. हकललं ना. आता शिरी होतं वर का आला पाहिजे. हा. थांब थांब. बसू दे. बस ना. तो आला पाहिजे. अरे वा, इथे तर सगळं शुकशुकाट दिसतोय. नवीन जोडपे हनीमून काय म्हणतात ते करायला भांगावी गेलेले दिसताय. आणि हो माझ्या पाठीमागच्या ग्रहांचा सुद्धा पत्ता देखील नाही. कुठे शेण हवाय गेलायस कुणास ठाऊक. असो भाई, ओ भाई, नाही वाटत. उत्तमा, अरे उत्तमा, आपण कुठे शेण हवाय गेलायस कुणास ठाऊक. असो आले आले. हा, म्हणजे नवीन वधूवरांनी हनीमून काय म्हणतात ते इथेच आटोपलेले दिसतात. असो असो. शंभू काका तुम्ही? अष्टपुत्र सौभाग्यवती भव. हे काय म्हणताय हो शंभू काका? अहो, आशीर्वाद दिला. बरे म्हटलं घरीच कसं कोणी दिसेना. आता इथे चोराची येण्याची विचार नाही म्हणून नाही तर केव्हाच चोरी झाली असते. बरं ते जाऊ. आता मला जास्त वेळ नाही हो, घाईत आहे. अहो जरा बसा ना. आताच नाही का म्हटली घाईत आहे जरा. आता तू म्हणतेस म्हणून बसतो. अहो त्याचे काय झाले होते,
परवा देवक्यात गेलो होतो. काका भेटले होते तुझे. काका भेटले होते? काय म्हणाले काका? विचारत होते तुझ्याबद्दल. म्हणाले जा एकदा आणि कुशाने घेऊन ये म्हणून मुद्दामून वेळात वेळ काढून आलो बघ. काय मोडमिला, खुश आहेस ना? हो काका, अगदी मजेत आहे मी इथे. बरे बरे पोरी, नशीब काढलेस हो. तुझ्या आई वडिलांची तोर पुण्याई म्हणून असे थोरा मोठ्यांचे घर लाभले हो. आणि काय उर्मिला, नवरा काय म्हणतो तुझा? अगो लाजतेस काय, लाजतेस काय? नको नको लाजूसो. तुझ्या लाजण्याने सगळं काही कळाले. असो असो, आता झटकन आज जा आणि पटकन कब्बर दुधाचा चहा घेऊन ये. हो हो आणते, तुम्ही बसा. हो. उर्मिला, हा चहा आणतेस, दूध मात्र जास्तच घालू. हो हो. नाही म्हणजे हात आकडता घेऊ नकोस. नाही नाही, बरं तुम्ही बसा, मी आणते चहा. शिव 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 शिव, हरी 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 हरी. खेळाडी नाही वाटत सकाळची न्यारी. आधी वाटत राहूची स्वारी. काय रे उत्तमा, कुठे गेला होता सकाळ सकाळी शेण खावयास? पाणी आणायला गेलो होतो म्हणे शेण खायला. पाणी लावायस म्हणजे पाण्याने देखील कुणाची हजामपट्टी करतोस की काय? पहिले तुझी कथा हजामत करतो मी. तुझी शेंडी आहे ना तीच पहिले भाद्रवून काढतो, मग तुला कळेल पाणी कोणाच्या शेताला लावायला गेलो होतो की कुणाच्या गाडीला ते. अरे अरे अरे, पण मी म्हणतो असे उघड उघड बोलायला जाते काय तुझे? आता असं हे उघड सांगितल्यावर कळलं ना तुला? हो हो, कळाले रे बाबा, कळाले. माझे चुकले काय ते. हो बाबू बाहेर. बाहेर हो बाहेर. हो बाहेर जा म्हणतो. बाहेर जा. तर उर्मिला चहा आणते, चहा पितो आणि जातो काय ते. अच्छा, म्हणजे हा दुधाच्या चहासाठी डोलल्यासारखा चिकटणार. अरे 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 अरे, पण मी म्हणतो तुझे जाते काय, तुझे जाते काय? गेले तर बाईंचे जातील. कब्बर दुधाचे नुकसान. अरे तुझ्या बापाचा किस्सा कापल्यासारखा तू का कोण वाकडा करतोयस? म्हणजे माझ्या बापाचं काय जातं असं म्हणायचंय तुला? हो हो हो, तसेच तसेच म्हणायचंय मला. मग आत्ता जा वर आणि विचार माझ्या बापाला. वर हा, वर जाऊ म्हणतोय? वर जा. कुठून जाऊ म्हणतोय? बाबा तिथं जिना तिथून. हा जा. अरे हे शेंडके भाटा. आता काय राहिले? अरे वर जायला काय जिना नाही लागत. मग तुझा बाप काय आंब्याची झाड तोडून अरे वर जायला 10 माणसं लागतात कोंबा मारायला. अरे उत्तमा, 4 माणसं लागतात खांदा द्यायला. अरे उत्तमा. आणि 1 माणूस तो मडका धरायला. उत्तमा उत्तमा, म्हणजे तुम्हाला स्वर्गात धाडतोयस की काय? अरे एका ब्राह्मणाचे म्हणून इच्छितोयस. कसा कसा निपटला रे त्या माऊलीच्या उरीस? अरे जसं तू निपटला तसा. उत्तमा, अरे खाली कर. अरे हात खाली कर. ते जाऊ. उर्मिला नाही आणि अजून ही बघ, चहा. आली. तेच चहा. तेच, ह्याला तेच पहिला चिकटल्या डोंगल्या पी पी मला दोन चिकटल्या डोंगल्यासारखा आवरा. उर्मिला, चहा मात्र छान झालाय हो. एकदम ताज्या दुधाचा. नाही म्हणजे तू घरात आल्यापासून भेसळ होत नसेल दुधात पाण्याची. ए शेंक्या भटा, आता जास्तच काय बोलशील ना तर तुझ्या या शेंडीला ना हुंदीरच बांधेल ना. हो चला तुम्ही आता. आणि कसा हो, बोलतोय? एका बोक्याचे मरण होत असेल हो त्या. शेंक्या भटा, तुझी गाठ माझ्याचे लक्षात ठेव. चालेल बरं, चालेल पहिला. छान पिऊ दे, छान. बरं उर्मिला, येतो. आईंना म्हणावं शंभू भटजी घेऊन ये. सुखी राहो सुखी राहो. कुठे
उर्मिला, अगं ए उर्मिला, कोण आहे तू? का अशी लचकलीस का? दुष्ट माणसाची सावली सुद्धा वाईट असते असं म्हणतात. शब्द जरा जपून वापरलेस ना तर शोभून दिसतील तुझ्या देहाला. आणि हे बघ, ही तुझी फालतू बडबड ऐकायला आलो नाही मी तर. हो, मग का आलायस तू या घरात? का आलो? का आलो म्हणजे काय? या गावचा माणूस आहे मी आणि या गावातल्या घरात येणारच. शिवाय तुझ्या या बहरलेल्या देहाला अगदी डोळे भरून पाहायला आलोय. मूर्ख माणसा, एका विवाहित स्त्रीबद्दल असं बोलायला शरम कशी वाटत नाही तुला? विवाई, अगं दुसऱ्याची बायको होण्यापेक्षा जर का माझी झाली असतीस ना तर असं बोललो असतो का नक्की तुला? तुझी बायको? अरे तुझ्यासारख्या चोराची बायको होण्यापेक्षा मेलेला काय वाईट आहे? आता शेवटी तोच पर्याय. आता शेवटी तोच पर्याय तुझ्याकडे. अगं तू मला आवडली होतीस आणि म्हणूनच मी तुला लग्नाची मागणी करली होती. पण तू मला नकार देऊन माझा स्वाभिमान दुखवलायस. त्यात माझं काय चुकलं सांग ना. अरे गावातील लोक तुला एक गावगुंडा म्हणून ओळखतात. अशी कोणती व्यसन आहेत रे जी तुझ्या कर्तृत्वाची गुणगान गात नसावी? बस बस करून दिला. अगं तुझ्याकडून माझ्या कर्तृत्वाची सर्टिफिकेट नको मला. हे बघ, तुझी फालतू बडबड ऐकायला आलो नाही मी ते. अगं तू माझ्या जीवनात आली असतीस तर आज कदाचित वेगळ्याच वाटेने चाललो असतो मी. तुझ्या सुगंधी विचारांना माझं जीवन बदलून दिलं असतं. पण ती सती नाही केलीस तुम्हाला का? अगं माझ्याशी लग्नाला नकार दिलास का? आणि मला नको त्या शब्दाने झिडकायला सगळं का? योग्य तेच केलंय मी. तू कितीही गोड बोलण्याचा आव आणलास ना तरी अंगाला चुना बसवायला कावळा आहेस तू, कावळा. तुझ्या अंगी नाकाचं ते गुण कुठून येणार रे? मी कावळा? अगं कोण कावळा आणि कोण राजा उसला हे लवकरच कळेल तुला. मी माझं फक्त उद्दिष्ट साध्य करण्याची वेळ पाहतोय. कसली वेळ आणि कोणते उद्दिष्ट? कळेलच. अगं कळेलच तुला काही दिवसात. मला दुखवताना, माझं मन पायदळी तुडवताना माझा विचार नाही ना केलास तू? हा, माझा विचार नाही केलास. अगं माझा अपमान करून काहींची जखम केलेस माझ्या हृदयावर. पण याचे परिणाम तुला कसे भोगावे लागतील ना हे ठाऊक नाही तुला. अगं या घरात दुःखानं आयुष्यभर तडपडत जगावं लागेल हे पक्क लक्षात ठेव. हे बघ रुपेश, ह्या घरात मी पूर्णपणे सुखी आहे. तुझ्यासारख्या कावळ्याचा शाप बांधणार नाही माझ्या सुखाला. कावळ्याचा शाप? हा, कावळ्याचा शाप? अगं पण त्याच कावळ्यासाठी काव्यात तिष्ठत राहावं लागतं माणसाला. अगं मृत माणसाच्या पिंडाला स्पर्श करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते त्याची. हा, त्याच वेळी कावळ्याच्या मानसवाची खात्री पडते आणि किंमत करते. हे बघ, जास्त फुडफुड करू नकोस. एक दिवस तुला सुद्धा माझ्या सासऱ्याला यावं लागणार आहे आणि त्याच वेळी माझी सुद्धा किंमत कळेल तुला. हे असं का म्हणतोयस तू? का म्हणतोय? अगं का म्हणतोय काय? अगं या घरातला देव माणूस, बुरका पांघरलेला देव माणूस भाई देशमुख एक नंबरचा फुटणार आहे. रुपेश, तोंड सांभाळून बोल. अरे कोणाबद्दल काय बोलतोस हे कळतं का तुला? अरे ज्या माणसाबद्दल तू हे उद्गार काढलेस त्या माणसाला ह्या गावात किती मान आहे हे ठाऊक नाहीये वाटतं तुला. अरे तुझी लायकी सुद्धा नाही त्याच्या पायाजवळ उभं राहायची. आणि तुला सांगून ठेवते, आमचे भाई खरोखरच देव माणूस आहेत. देव माणूस? मोठा देव माणूस. अगं पण त्या देव माणसाचा तू मात्र सावध बनू नकोस म्हणजे झालं. अगं वासनेचा शिकारी आहे तो शिकारी. बायका लागतात त्याला वासना. रुपेश, भाईंबद्दल मला एक शब्द देखील ऐकायचा नाहीये. चालता हो तू आधी इथून. मी जाणारच आहे ग, मी जाणारच आहे. पण जाता जाता मात्र तुला सावध करून जातोय. अगं हा भाई देशमुख स्वतःला दयावान दानशूर समजतोय पण सारी स्टेट स्वतःच्या मोठेपणाशी उतरणार आहे तो. रुपेश, अगं ओरडतेस कशाला? ऐकून तर घे, माझं ऐकून तर घे. आता हेच बघ ना, ह्या तुमच्या भाईची बायको तरुणपणीच मेली तरी सुद्धा सालानी दुसरं लग्न नाही केलं का? सांग ना का? तर याला स्वतःची वासना सालाला बाहेर भागवायला मिळते. मग लग्नाची काय गरज? रुपेश, मला भाईबद्दल एक शब्द देखील ऐकायचा नाहीये. हे बघ, ह्या घरात आग लावून माझं मन दूषित करण्याचा प्रयत्न करू नको. चालता हो तू आधी इथून. ठीक आहे राहिलं आपलं असं आहे. चला केलं तर केलं नाही तर तेल लावीत केलं. उर्मिला आता जातोय
पण पुढच्या वेळी येईन ना ती तुझी खात्री पडवण्यासाठीच. आणि हे बघ उर्मिला, त्याला एक तर आपण कोणाच्या वाटेला जात नाही, आणि जर आपल्या वाटेला कोणी गेलं ना तर त्याला संपल्याशिवाय राहत नाही. गुड बाय. हे उत्तम. भाई, तुम्ही केव्हा आलात? हे काय आता केलं? बरं ठीक आहे, थांबा मी तुम्हाला चहा घेते. नको नको, प्रवासात झालाय दोन वेळा. बरं ठीक आहे. भाई 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 मला वाचवा. भाई भाई मला वाचवा. भाई भाई मला वाचवा. भाई पाणी हो हो आणते. नको नको, मला पाणी नको. माझ्या तोंडात पाणी पिण्याची वेळ आली बघा. नको. थोडं पाणी घ्या, मग शांतपणे बोल. सांगा, काय झालं? भाई भाई माझी पोरगी सावित्री मनाच्या वाटेकडे डोळे लावून बसली बघा. गावाची सुईन म्हणाली, पिंड हाडवा पिंड हाडवा. अरे मग तू इकडे कशाला आला? माझ्याने पाहावे ना भाई, माझ्याने पाहावे. अरे मग तिला हॉस्पिटलला का घेऊन गेला नाही सोबत? गेलो असतो बाई, गेलो असतो. पण तुमच्यासारख्या देव मंदिराकडे धावत आलो बघा. काय माझ्याकडे पैसा नाही म्हणून. बरं, ठीक आहे, मी येतो तुमच्याबरोबर. अहो, पण भाई, तुम्ही तर आत्ताच आलात ना? अगं मुलीला, परोपकारासाठी जन्म हा आपला. ह्या भोल्या बाबड्या जीवाना काय करणार त्या हॉस्पिटलचं? मी जाऊन येतो त्यांच्याकडून. चल. देव पावला बाई, देव पावला. सावकाश, सावकाश. कल्पेशा ये कल्पेश गोले असं असं. भाड्या, ए भाड्या, अरे ए भाई देशमुख, चल बाहेर या आधी. कोण आहे? मी सदू. अरे सदू भाई बोलतो अपने को, सदू भाई. सदू भाई, मग इथं कशाला आलाय? हा? अगं कशाला म्हणजे काय? हा? कशाला म्हणजे काय? त्या भाड्याला जाब विचारायला आलोय. जाब? कसला जाब विचारणार आहेस तू भाईंना? त्या साल्यानं माझ्या बायकोला पैसे दिलेत. अगं कोण लागतो कोण ती जातो? हा? कोण लागतो कोण ती जातो? तुझ्या बायकोला पैसे? हा, माझ्या बायकोला पैसे दिलेत. त्या सालीला लाट मारून घरातून बाहेर काढली होती. पण या तुझ्या दिरानं, या भाई देशमुखनं तिला पैसे दिल्याचं समजलंय मला, त्या रुपेश कडून. सदू, शुद्धीत बोलतोयस का तू हे? हा, मी शुद्धीच आहे. हे बघ, अजून अर्धी बाटली बाकी आहे. ती पण प्यायलो ना तरी पण मी हेच बोलेन. कुठे गेलाय तो लांडगा हरामखोर साला? हे बघ, भाई बाहेर गेले. ते आले ना की ये इथे. निघ आता तू इथून. जा. अगं जा कशाला? जा कशाला?
त्या साल्याला जा विचारायला आलोय बायको माझी आहे की त्याची आहे ते सांग म्हणून. सदू, दारूच्या नशेत वाटेल ते बडबडू नकोस. चल निघ खाली इथून. हा हा मी जातो आणि तो लांडगा आला ना तरच येतो आणि वाटेत जर भेटला ना तर साल्याची 32 आउट करून टाकतो. पण मी म्हणतो तू कशाला काय एवढी फोन 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 करते हा? तू कशाला एवढी फोन 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 करते? जातो मी बघतोच त्याला वाटते. सांगून ठेव सदुभाई येऊन गेला म्हणून. अरे सदुभाई बोलतो अपने को सदुभाई. साला माझ्या बायको काय बायको काय बघतोच त्याला मी. सदू भाई धड चालता सुद्धा येत नाहीये आणि भाईंना मारण्याच्या गोष्टी करतो. पण मी म्हणते यामध्ये तरी किती सत्य आहे देव जाणे. देव कशाला? अगं देव कशाला? अगं मी सांगतो ना, मी सांगतो ते सारं सत्य आहे. तू काय झालास तुझा? पुन्हा तोच प्रश्न. मी काल अगं उर्मिला मी तुला सावध करायला आलोय. हे बघ रुपेश, या घरात मी पूर्णपणे सुखी आहे. उगाच माझ्या संसारात नाक खुपसू नकोस. अगं उर्मिला, अगं एकेकाळी मी तुझं एकेरी प्रेम करत होतो आणि त्याच प्रेमापोटी आज मी तुला सावध करायला आलो. हा, तुला विश्वास ठेवायचा नसेल तर नको ठेवू. कारण कदाचित तुला असंही वाटत असेल की मी तुझ्या प्राप्तीसाठी हे सारं खोटं नाटक रचतोय म्हणून. काय म्हणायचं काय आहे तुला? सांगतो, सारं काही सांगतो. पण घरात तर कोणीच नाही का? तो भाई कुठे गेलाय तुमचा? हे बघ, भाई बाहेर गेले बापूच्या मुलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये. हा? बापूच्या पोरीला आणि हॉस्पिटलमध्ये? कमालच आहे. म्हणजे साला स्वतःचा पाप निस्तारायला गेलाय तर. पाप? कसला पाप? अगं उर्मिला, तुला ठाऊक आहे? अगं त्या बापूच्या पोरीच्या पोटात कोणाचं पाप आहे ते? तुमच्या बाईचं. नाही, हे सारं खोटं आहे. अरे एखाद्याच्या अब्रूवर अशी शिकवणी तरी उडू नकोस. मला ठाऊक होतं तुला हे पटणारच नाही. कारण तुम्ही जे भाईला ओळखता ना ते फक्त देव माणूस म्हणूनच. अगं पण तो वाचलेला लासवलेला लांडगा आहे लांडगा. आता हेच बघ ना अगं त्या बापूच्या पोरीचं लग्न होऊन एका वर्षातच तिचा नवरा मेला तरी सुद्धा ती बिचारी असह्य झाली आणि त्याच गरिबीचा फायदा तुमच्या भाईने उठवला. आता ते पाप त्याचाच होतं म्हणूनच तो बापू सोबत हॉस्पिटल मध्ये गेलाय. पण तू म्हणतोस त्याच्यावरती विश्वास कसा ठेवायचा? मी विश्वास कसा ठेवायचा? दॅट इज राईट क्वेश्चन. अगं पण उर्मिला, अगं विश्वास ठेवण्यासाठी अनेक उदाहरणं आहेत. आता हेच बघ ना, अगं तुला माहिती आहे अगं त्या सदूच्या बायको बरोबर तुझ्या भाईचे कोणते संबंध होते? अगं त्या दोघांना सदूनी राजरोसपणे एकमेकांच्या मिठीत पाहिलंय आणि त्याचाच परिणाम म्हणून सदू सारखा माणूस दारूच्या आहारी गेला. उर्मिला, तुझ्या या भाईच्या काळ्या कृत्यांचा एक मोठा ग्रंथच होईल बघ. उर्मिला, तू वेळीच सावध हो. अगं त्या भाईच्या खोट्या प्रेमापोटी आंधळे झाला तुम्ही. त्या आंधळेपणाची पट्टी दूर करून उर्मिला तू वेळीच सावध हो. तू जे म्हणतोस ते जर सत्य असेल तर आजच समोरला समज द्यायला हवी. सत्य? अगं सत्य काय? अगदी सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे ते. आता हेच बघ ना, हा तुमचा भाई मुंबईवरून थकून भागून आला तरी सुद्धा बापूंसोबत हॉस्पिटल मध्ये गेलाच ना का? कशासाठी? तर स्वतःचा सावपणा दाखवण्यासाठी. अगं उर्मिला, डोळे मिटून दूध पिणारा मांजरीला वाटतं की आपल्याला कुणीच पाहत नाही. पण या जगाचे डोळे सताड उघडे असतात उर्मिला. पण हे सारं भाईच्या बाबतीत घडू शकतं? घडू शकतं? अगं घडू शकतं किंवा नाही याचं उत्तर मिळवण्यासाठी कदाचित तुला स्वतःलाच बळी जावं लागेल. उर्मिला, म्हणूनच सांगतोय तू वेळी सावध हो आणि तुझ्या त्या नवऱ्या बरोबर वेगळा संसार मांड. उर्मिला, अगं हेच कशाला? अगं भाई वासनेच्या आरी जाऊन ही संपत्ती कधी उधळेल ना हे कळणार सुद्धा नाही तुला. अगं हेच कशाला? अगं वासनेला लावचावलेला आहे तो वेळीच कधी काही तुला सुद्धा शिकार करील. येतो मी. थांब रुपेश, थांब. मला ही सत्यता पटायला लागली. वरून भोळे साम दिसणाऱ्या भाईच्या कसाबकर्णीची सत्यता मला पटायला लागली. थांब, येऊ द्या बोलला. चांगलीच काल उघडली
मी करते त्यांची. अगं उर्मिला, तो तुझा नवरा आहे ना, बंदूक एवढा मोठी आंधळा झालाय आंधळा. तो विश्वास ठेवी तुझ्यावर? का नाही ठेवणार विश्वास? लवकरच तू कर. एक काम कर, माझं मात्र नाव कुणाला सांगू नकोस, ठीक आहे? हे बघ, तुझा संसार व्यवस्थित चालावा याच हेतूने मी इथे आलो होतो. बघ उर्मिला, तू वेळी सावध हो, येतो मी. अरे थांब ना रुपेश. चहा तरी घेऊ. आता चहा नकोय मला. अरे मग थोडं सरबत तरी घेऊ. अरे पण सरबत. अरे आता मी तुझं काही टेकणार नाही. तू बस, मी तुझ्यासाठी सरबत घेऊ. ठीक आहे, घेऊनच. बस. आलं सुटेल. सरबत काय? हा? हा? मी जो लुच्छा मवाली काय? नीट माणूस काय? अगं उर्मिला, त्या बाईचा काटा दूर करून या त्याच्या इष्टटीसह तुला नाही उपभोगली ना, तर नावाचा रुपेश नाही मी. अरे रुपेश, कोणाशी बोलतोय? अरे कोणाशी काय? कोणाशी बोलला मी? घे सरबत. छान उर्मिला, लिंबू सरबत मात्र छान बनवलंच बघ. आज माझं इथे आल्याचं सार्थक झालंय. हे बघ उर्मिला, मी जास्त वेळ थांबत नाही, मी निघतो. सांगितलेलं फक्त लक्षात ठेव. ओके, गुड बाय. अरे पण रुपेश, पुन्हा केव्हा येशील तू? उर्मिला, अगं नक्कीच येईन. अगं नक्कीच येईन. या प्रेमापोटी तुझा एक हितचिंतक म्हणून तुझ्यावेळी ज्यावेळी संकट येईल ना उर्मिला, त्यावेळी धाव घेईन उर्मिला. ओके, गुड बाय. बिचारा रुपेश, नको नको ते बोलली मी त्याला. आज त्याने वेळीच मला सावध केलं म्हणून. नाहीतर माझ्या पण जीवनाचं एक वेगळंच चित्र निर्माण झालं. पण रुपेश म्हणतोय तसं भाई व्यभिचारी असतील का?
काय